प्रभूला स्तुती असो. सर्वांना प्रेज द लॉर्ड. आईचं पोटापासून पापी म्हणून स्टॅम्प करून आलेले आपल्यासाठी देवपुत्र येशू ख्रिस्त हे जगात आले आणि त्यांच्यामुळं पापक्षमा झाले. पुनरुत्थानाच्या जीवनामुळं देवाचा पुत्र आम्ही देवाचा मुलं झाले असा संधी दिलेले आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला सर्वांना सलाम. खरोखर साधा केडेपाडेमध्ये आणि अनेक ठिकाणी सुवार्ता पोचणार नाही, अनेक ठिकाणी चर्चेस नाही असा प्लेसमध्ये हे रोफे चॅनलद्वारे देवाचा सुवार्ता सर्वांना पोच करते. खरोखर त्या सुवार्ताचा दर्शन दिलेले हे रोफे चॅनलचा सर्व स्टाफला, मग त्यांच्यामध्ये काम करणारे सर्व लोकांना देवाच्या नावावर आभारी आहे आणि प्रभूला स्तुती असो. आणि खरोखर आपण शेवटचा दिवसमध्ये आहे, प्रभू येणारे लवकर, मग सर्व जनाला सुवार्ता पोच दे म्हणून ह्या चॅनलद्वारे मला पण प्रभूने संधी दिल्याबद्दल देवाला स्तुती असो. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक वचन वाचूया. मत्ती 4 अध्याय 17 वचन. पश्चाताप करा कारण परलोक राज्य जवळ आलेले आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे येशू ख्रिस्त हे जगात जन्म झाल्यावर 30 वर्ष वडिलांच्या बरोबर सर्व गोष्टी करत होता, त्यांना मदत करत होता. आणि 30 वर्षानंतर त्यांनी बाप्तिस्मा घेतले आणि बाप्तिस्मा घेऊन बाहेर आल्यावर सैतानाचा परीक्षा झाली, परीक्षामध्ये एकदम पास झाले आणि त्यांनी सेवा सुरू केली. ते सेवामध्ये सुरू केल्यावर पहिला येशू ख्रिस्ताचा भाषण काय आहे माहिती आहे का? पहिला मेसेज काय आहे? पश्चाताप करा आणि देवाचा राज्य परलोक राज्य जवळ आले आहे. त्या काळामध्ये परलोक राज्य जवळ आले म्हटल्यावर ह्या काळामध्ये काय म्हणायला पाहिजे म्हणजे येशूचा पहिला मेसेज आणि लास्ट शेवटचा मेसेज पण पश्चाताप करा. खरोखर हे खूप आपल्याला खूप गरज आहे. आणि जवळजवळ आपण बघितले तर उत्पत्ती 6:6 पासून प्रकटीकरण 16:11 परिशुद्ध शास्त्रामध्ये पवित्र शास्त्रामध्ये 110 वेळा पश्चात्तापाचा वर्ड लिहिलेले आहे. म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्त्वाचं आहे त्यांनी पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे. खरोखर पवित्र देवाचा पुढा मागा अग्नी चालते का? त्यांना कुठलंही घाण अपवित्रता पाप चालणार नाही. ते जे पुढं अग्नी जाऊन त्यांच्या रस्ता क्लिअर, पाठीमागं अग्नी जाते. असला अग्नीचा देव पवित्र देवासमोर पवित्र देवाकडे येणे म्हणजे आपल्याला मीडिएटर म्हणजे मध्यवर्ती येशू ख्रिस्त. प्रत्येक पापीला प्रत्येक माणसाला देवाकडे येणे म्हणजे पहिला पायरी पश्चाताप. तुमच्या पापाचा आपला पापाचा पश्चाताप नाही करताना प्रभूचा संबंध आपल्याला मिळणार नाही. म्हणून पहिला गोष्टी प्रभूने सांगितले पश्चाताप करा. आणि हे पश्चातापाचा शब्द आपला पवित्र शास्त्रामध्ये 8 प्रकारचं पण लिहिले होता. आणि उसासा भरणे आणि टर्निंग बॅक म्हणजे परत फिरणे आणि अनुताप झाले आणि खरं चेंज इन आवर माइंड्स म्हणजे आपला मनामध्ये खरोखरचा चेंज पाहिजे आणि देवाचा हृदयामध्ये कळवळे पाहिजे आणि पापाबद्दल एक आपला ॲटिट्यूड आपला दृष्टी बदलायला पाहिजे. आणि हे सगळं पापाचा आलेले प्रतिफळ म्हणजे त्याच्याकडून आलेले फळ पण ते बघायला पाहिजे. या गोष्टीमध्ये अनेक 8 प्रकारचं वर्ड्स आणि मूळ भाषामध्ये लिहिलेले आहे. आणि खरं बघितले तर ह्या पश्चात्तापाकडं कुठल्या गोष्टी आपल्याला घेऊन जाणारे? 3 गोष्टी. पहिला गोष्टी रोम 2:4 प्रमाणे देवाचा चांगळपणा तुम्ही कधी बघितले ना?
आपल्या जीवनामध्ये पश्चात्ताप होते. देवाचं चांगलपणा किती चांगलं आहे. आणि आपण नाही मागताना सर्व गोष्टी आपल्याला देत असते. आपण पापी असताना, त्यांनी विरोध असताना, आपला शत्रूच्या हातात असून देवाचं विरुद्ध आपण वागताना सुद्धा देव आपल्यामध्ये चांगलपणा करते. त्या देवाचा चांगलपणा आपण विचार केल्यावर खरोखर आपल्या मनामध्ये पश्चात्ताप होईल. आणि दुसऱ्या गोष्टी, आपण केलेल्या पापाचं शिक्षा लगेच आपलं इमिडिएटली मिळायला पाहिजे, परंतु देव त्यांच्या दीर्घ शांत म्हणजे सहनशीलता दाखवतात. त्यांच्या सहनशीलता बघितल्यावर आपल्या मनामध्ये पश्चात्ताप होते. आणि दुसरा त्याचे न्यायपणा, तिसरा त्या न्यायपणा बघितल्यावर आपल्याला पश्चात्तापाला चालवते, म्हणजे आपल्यामध्ये तयार करते. कोणी असू दे, आपल्या जीवनामध्ये पश्चात्ताप करायचं असले तर तुम्ही देवाचं चांगलपणा बघा, त्यांच्या न्यायपणा बघा आणि त्यांच्या सहनशीलता बघा. हे तिन्ही बघणारे लोक कोणी पश्चात्ताप नाही करत राहणार नाही. प्रत्येक पापी, प्रत्येक विश्वासणार लोक देवाकडे आले म्हणजे पश्चात्ताप होऊनच आले. ह्या पश्चात्तापाचं पहिली पैरी म्हणूनच आले. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण परीक्षा करूया कुठलंही. आणि आपण म्हणणार पापीला पश्चात्ताप पाहिजे, मी देवाचं मुलं झाले. बरोबर आहे, देवाला स्तुती असो, तुम्ही देवाचं मुलं झाले, एकदा तुमचे पाप धुतले, नो प्रॉब्लेम. परंतु अनुदिन शुद्धी पण पाहिजे. प्रत्येक दिवशी तुम्ही काय काय करते त्याच्याबद्दल धुवून घ्या, त्याच्याबद्दल पश्चात्ताप करा. आणि ह्या पश्चात्ताप अर्थ आपल्या जीवनामध्ये असताना देवाचा आत्मिक जीवनामध्ये वाढ आपल्याला मिळेल. असं करू दे आपला देव खरोखर. आणि दुसऱ्या गोष्टी, ह्या पश्चात्तापाचं दोन प्रकारची आहे. दोन प्रकारची म्हणजे एक खरोखरची आणि एक नाटकची, प्रिटेंडेड. आणि खरोखरचा पश्चात्ताप झालेले माणूस हे बायबलमध्ये 12 लोक आहे. त्या 12 लोकांमध्ये खरोखरचं पश्चात्ताप झाले. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा एक नाटक केलेले लोक पण आहे. परंतु देव आपल्यामध्ये आपल्याकडून काय मागतात, खरोखर मनापूर्वक पश्चात्ताप आपल्या पापासाठी करून ते पाप सोडून प्रभूकडे यावे म्हणून देवाचा इच्छा आहे. आणि बघितले तर पहिला उत्पत्तीमध्ये पासून बघितले तर येसेबाचा भाऊबंधू त्यांना पण पश्चात्ताप झाले, त्यांना विकले म्हणून. आणि नेहेम्या काळामध्ये इस्राയേल लोक पश्चात्ताप झाले. आणि दाविदाचा आणि आहाब आणि योशिया, मनश्शे आणि योना काळामध्ये निनेवी गावाचा लोक आहे आणि यहुदी लोक आहे. आणि लूक सुवर्तमानमध्ये उतरलेले पुत्र म्हणजे हरवलेले पुत्र पण पश्चात्ताप झाले. आणि परशु लोक नाटक करून प्रार्थना केले, देवा ह्याच्यासारखं नाही, ह्याच्यासारखं नाही म्हणून ते नाटक करून पश्चात्ताप केले. ते खरोखर नाही आहे. आणि पेत्राने पूर्ण मनाने पश्चात्ताप करून प्रभूकडे आले. आणि कोरिंथी मंडळीमध्ये थोडा लोक पण पश्चात्ताप केले. हे 12 प्रकारचा लोक आला पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन म्हणून आहे. आणि खरोखर म्हणजे सांगायचा उद्देश काय, पश्चात्तापाला काय पाहिजे, विश्वास पाहिजे. प्रभूकडे आपण येणार म्हटल्यावर विश्वासाने यायला पाहिजे. एक छोटीशी गोष्ट आहे, एक मुलगा वडिलांचं बरोबर खूप पाप केले, घरात खूप नुकसान केले आणि चिडून तो घर सोडून गेले. आणि त्यांच्या बाप रोज त्याचे वडील वाट बघतो तर माझा मुलगा परत येईल लवकर येईल म्हणून. एक दिवस खूप वर्ष झाल्यावर एक दिवस एक पत्र मिळालं त्यांना वडिलांना. काय म्हणून, पप्पा मी तुमच्या विरुद्ध खूप पाप केले, तुमच्या घरातला सगळं नुकसान केले, परंतु मला विश्वास आहे प्रभू, थोडा विश्वास आहे, परंतु तुम्ही मला क्षमा करते का नाही, पूर्ण पण विश्वास नाही, म्हणजे अर्धवाट आहे ना, मला पूर्ण विश्वास नाही, एवढं मी नुकसान केले, एवढं त्रास तुम्हाला दिल्यावर मला क्षमा करेल का नाही. म्हणून काय करायचं, अमुक तारीखला एक शनिवारचा दिवस मी गाडीवर रेल्वे गाडीमध्ये जाताना मी आपल्या घरासमोरून ते गाडी जातात असताना
मग आपला घराचा समोर एक मोठं झाड आहे, ते झाडावर पांढरा कपडा तुम्ही लावले ना, झेंडासारखा लावले ना, मला वाटते माझा पप्पा मला क्षमा केले म्हणून मी इथं स्टेशनला उतरून घरी येते. समजा तिथं पांढरा कपडा नसले तर मी पुढं जाते. खरोखर माणसं ह्या मुलगाचा उद्देश चांगले, परंतु त्यांच्या मनात विश्वास नाही. माझा वडील क्षमा करू का नाही, समजा ते पत्र नाही मिळाले, काय झाले असतील, ते खरोखरचं नाही, ते असं विश्वासाने उधळलेले पुत्र ते विचार केले काय म्हणून, माझा पप्पा खूप चांगले, माझा पप्पांचं घरात किती लोक जेवतात, किती करतात, माझा देव असं करणार नाही देव, म्हणून म्हणले तिथं जातो. म्हणून तो आले विश्वासाने, त्याला क्षमा मिळाले. हे मुलगा पण अर्धवट विश्वासाने आले तरी देवाने क्षमा करून असं केलं. असं पण असतात. आणि लास्ट ह्या पश्चात्तापाचा काय मिळणार, लास्ट काय मिळणार, देवाचा क्षमा, देवाचं क्षमा. मग आपण हे संपवायचं अगोदर 3 गोष्टी बघून संपूया. एक पहिला गोष्टी, दाविदाचा पश्चात्ताप. दाविदाने 2 शमूएल 24 अध्यायामध्ये असं त्यांनी खूप मोठा पाप केले, लोकांना मोजायचं म्हणून. आणि योवाब सांगितले, कशाला राजा, तुझा सैन्य 100 पट करेल देवाने, असं म्हणले, ऐकले नाही, ते पाप केले. नंतर पश्चात्ताप झाल्यावर त्यांना 70,000 लोक मेल्यावर त्यांना पश्चात्ताप झाले, प्रभू असं करू नका. आणि ते उरियाला मारून टाकव, त्याच्या बायकोला घेतले, तेव्हा पण खूप पश्चात्ताप झाले. परंतु लास्ट काय म्हणले, आणि त्यांनी एक स्तोत्रसहित लिहिले 51चा, त्याच्यामध्ये 3 गोष्टी त्यांनी म्हणले. पहिला, माझं पुसून टाका प्रभू. दुसरा, माझं धुवून काढा आणि निर्मळ करा. आपण बायकासुद्धा ही काहीतरी लोटून काढते पहिला, नंतर पुसते, नंतर काहीतरी क्लीनर घालून कासते. असंच किती छान पश्चात्ताप दाविदामध्ये झाले. आपल्या जीवनामध्ये असं देवाने एक्सपेक्ट करते. आणि दुसरा गोष्टी, पेत्र पण खूप देवा, एक छोटी मुलगी म्हणले, त्याला माहीत नाही, येशू मला माहीत नाही, क्रूसाचा वेळा, मग येशू कोण आहे माहीत नाही, शपथ घेतले. आणि नंतर बाहेर आल्यावर त्यांनी ते कोंबडा ओरडल्यावर त्यांना आठवण आले प्रभू बोललेले, त्यांनी खूप रडले. आणि मराठी बायबलमध्ये फार दुःखाने रडले म्हणून. खरं आमच्या बायबलमध्ये काय रडले, काय लिहिले, संताप करून त्यांनी पश्चात्ताप झाले. खरं असला मनात फिरायला पाहिजे पश्चात्ताप, असं करून आले. असं पेत्र आल्यावर आणि हे ॲक्ट्स म्हणजे अपोस्तल काय ह्याच्यामध्ये देवाचा ह्या गोष्टीमध्ये 2 अध्यायामध्ये त्यांनी एक भाषण केल्यावर 3,000 लोक आले. पवित्र आत्म्याचं भरल्यावर त्यांनी परत फिरले नाही. त्या दिवशी पश्चात्ताप झाले. आणि परत येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाल्यावर पण मासा धरायला गेले. प्रभू त्यांना दर्शन झाल्यावर म्हटले, त्यांनी राईट साईडला म्हणजे करेक्ट साईडला उजव्या बाजूला हे नेट टाका म्हटले. 153 मासा पडले. म्हणजे पेत्राने 153 मंडळी सुरू केले म्हणून हिस्ट्रीमध्ये आहे. किती छान त्यांच्या पश्चात्ताप, किती त्यांना चांगलं जीवन दिले, त्यांना किती लोकांना आदर्श दिले. असं पश्चात्ताप आपल्या जीवनामध्ये पाहिजे, दावीदसारखा पाहिजे आणि पेत्रासारखं पाहिजे. आणि तिसरा गोष्टी, दुसरा इतिहास 33:113 बघितले तर मनश्शे राजा, यहुदेचा राजा, त्याचे वडील हिजकिया खूप देवाचा ह्याच्यामध्ये वाढले होता. असला मुलगा आहे. मग आईवडिलांच्याकडून चांगले शिकलेले. आणि असं केल्यावर नंतर त्यांनी किती पाप केले माहिती, सांगायला येत नाही एवढ्या पाप केले. त्यांचे लिस्ट घातले तर 18 पाप केले. चटकीन लावले, चटकीन बायला बोलवले आणि अग्निकुंडात त्यांना फिरवले आणि जादूगर केले. आणि तुम्ही वाचा 113 भरपूर सगळं काय देवाला राग येतात, देवाला चिडतात, असला सर्व पाप त्यांनी पूत केले. आणि देवाच्या मंदिरात एक मूर्ती ठेवले. किती वाईट केले. मनुष्यासारखं एवढं पाप कोणी राजा केले नाही. असं फर्स्ट नंबर असं तो पण पश्चात्तापाला ते फळ मिळाले. देवाने बोलल्यावर तो पश्चात्ताप मनात प्रभूकडे क्षमा मागितले.
म्हणजे आपल्याला एक कळते, किती पाप केले तर पण संकटात प्रभू मला क्षमा करा, खरोखर पश्चाताप आपला जीवनामध्ये असले ना, देव नक्की कार्य करेल तुमच्या माझ्यामध्ये. पण एक एक पापी लोकांना असं सैतान सांगत असते काय म्हणून, यहूदा इस्करियोत सारखं, तुला निष्कृती नाही, तू भरपूर पाप केले, तू देवाकडे येऊ नका, देव पवित्र आहे, असं सैतान काना भरतात. अय्यो, सैतानाचं ऐकू नका. आपला प्रभू दयाळू देव आहे, आपला प्रभू प्रेमाळू देव आहे. त्यांच्या हात अजून तुमच्यासाठी माझ्यासाठी उघडलेले आहे. तुम्ही देवाकडे या, कोणी असू दे, काही असू दे, विश्वासणारे लोक नक्की देवाकडे या. मी एकदा धुतले नाही, प्रत्येक दिवशी कबूल नाही केलेले पाप परत कधीतरी आपल्या समोर येईल. तुम्ही काळजी करा. आणि अजून ह्या वचन ऐकताना कोणतरी तुम्ही मग अजून पश्चाताप केले नाही तुमच्या पापासाठी, पश्चाताप करा, प्रभू येशूला स्वीकार करा, प्रभू तुम्हाला क्षमा करेल, सार्वकालिक जीवन तुम्हाला देईल. असा संधी आपल्याला सर्वांना प्रभू देऊ दे म्हणून आमेन, आमेन, आमेन. आणि प्रार्थना करूया छोटीशी. आमचे प्रेमाळू दयाळू देव बापा, तुला खूप खूप आभारी आहे. तू खूप चांगला देव आहे. तुमचे चांगलंपणा, तुमचे न्यायपणा, तुमच्या सहनशीलता खूप ग्रेट आहे प्रभू. म्हणून आम्हाला क्षमापणा मिळते, आम्हाला आमच्या पापाला क्षमा मिळते प्रभू. तुला आभारी आहे प्रभू, आभारी आहे. आणि आमच्या स्रोतामध्ये अनेक लोक हे वचन वाचत असताना प्रभू जवळ आहे, प्रभू येणार आहे, जवळ आहे. अजून पश्चाताप करून पाप करून देवाचं मुलं नाही झाले तर प्रभू त्यांना घेऊन या, त्यांना भरपूर आशीर्वाद द्या. आणि प्रभू पश्चाताप करून पापासाठी देवाकडे आलेले विश्वासणार लोक, अनेक आत्मिक ह्याच्यामध्ये वाढणारे लोकसुद्धा आहे प्रभू. त्यांच्यामध्ये पण छोटीशी अगदी किरकोळ पाप, छोटीशी पाप आणि सहज गुंतवणारे पाप काहीतरी त्यांना पण अडकून ठेवले असेल प्रभू, पश्चाताप करायला त्यांना पण मन द्या. खरं दावीदसारखं पुसून टाका, धुवून टाका, निर्मळ करा प्रभू. आणि पेत्रासारखं अगदी मनातून आतून रडायला आम्हाला मदत करा प्रभू. आणि प्रभू मनुष्यसारखं किती करू दे, सैतानाचं नाही ऐकत प्रभूकडे यायला. सर्व आमच्या स्रोताला, ऐकणारे सर्व स्रोताला तू आशीर्वाद दे. तुझा पश्चातापाचं मन, ओ पवित्र आत्मा देवा, त्यांना पश्चाताप मन द्या, पाप कबूल करू दे, येशूकडे येऊ दे. आणि येशू त्यांना सार्वकालिक जीवन देणारे असं विश्वासाने, माझा प्रभू मला क्षमा करणारे असं विश्वासाने तुमच्याकडे लोक येऊ दे. खरोखर ही सर्व प्रार्थना येशू तू ऐकलेस, पवित्र आत्मा देवा तू लीडिंग केलेस, ह्या कार्य करते, ह्या सर्व वचन तुमच्या महिमा गौरवासाठी होऊ दे प्रभू. मदत करा, सहाय करा. हे सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला समर्पण करते प्रभू, स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.